Hello, today Kadipa is going to महाकुंभ प्रयागराज आणि मध्ये जे प्रयागराजमध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली, स्टॅम्पीड झालं, त्यानंतर आम्ही जातोय. त्याच्यामुळे तिथे खरंच आत्ता कशी परिस्थिती आहे, किती गर्दी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत का, किती आपल्याला चालायला लागेल आणि आंघोळी केल्यानंतर कपडे बदलायला जागा आहे का, अनेक व्लॉग्स आहेत पण ते स्टॅम्पीडच्या आधीचे आहेत. आता जेव्हा गर्दी वाढली आहे, ऑलरेडी आता हार्डली एक 20 दिवस राहिलेत महाकुंभला, तेव्हाची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला नक्की सांगते. तर कीप वॉचिंग काडिपा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब जर तुम्ही केलेलं नसेल तर जरूर काडिपाला सबस्क्राईब करा. हॅलो, आपण प्रयागराजला पोचलेलो आहोत. 1.5 दिवस आहे, तर 1.5 दिवसाची इथे जरी काय काय असेल ते आपण जसं जसं जाऊ तसं तसं मी सांगते. संकट हरणा शिव शंभो शंकर संकट. प्रयागराजचं नवीन बिल्ड केलेलं एअरपोर्ट आहे आणि वॉशरूम्स अतिशय स्वच्छ, छान, सुंदर होत्या. एअरपोर्टचे युजली असतातच, पण तरीसुद्धा इथली गर्दी आणि ओव्हरऑल सगळं बघता नमूद करावं असं वाटलं. समुद्र मंथन इथूनच सुरू होत आहे. बाहेर आल्या आल्या इथे प्रीपेड टॅक्सी बूथ आहे आणि हा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, नोट करून घ्या. इथे खूप रिजनेबल रेटमध्ये आम्हाला टॅक्सी मिळत आहे. बाकी जे टॅक्सीवाले करून ओरडतात ते जवळजवळ ह्याच्या दुप्पट आम्हाला सांगतात. आम्हाला प्रयागराज सिटीमध्ये जायचं आहे, मोती महल चौराहाला, आणि तिकडे जाताना आमचे 935 रुपये झालेले आहेत. अदरवाईज आम्हाला खूप जण टॅक्सी करून ओरडत होते आणि जे ओरडत होते ते आम्हाला 1400 2000 असे वाटेल ती किंमत सांगत होते. त्या कम्पॅरेटिव्हली वी गॉट अ गुड डील अँड इट्स अ प्रीपेड टॅक्सी, सो नंतर झिकझिक नाही आहे. आम्ही मोती महल चौराह या हॉटेल यशमध्ये जाणार आहोत. हे संगमापासून एक 5 किलोमीटरवर आहे. हे आहे हॉटेल यश आणि रूम दाखवते. ही रूम आम्हाला 4000 रुपीज पर नाईट या रेटने मिळाली. पण दुसऱ्याच दिवशी मौनी अमावस्येचे जे सगळे रेकॉर्ड्स होते ते सुद्धा तुटले फ्रॉम हॉटेल बुकिंग्स पर्स्पेक्टिव्ह, आणि त्यामुळे सेम रूम वॉज कॉस्टिंग अराउंड 8000 रुपीज. तुम्ही जाणार असाल तेव्हा आय वूड सजेस्ट की तुम्ही बुक करून जा. आम्ही मगाशी एक 20 मिनिटापूर्वी आलो इथे आणि आता आम्ही निघतोय. आज विचार असा आहे की जे डिजिटल महाकुंभ आहे ते बघावं, पण आता त्याच्यासाठी रिक्षा मिळते का आम्हाला चालत जायला लागतंय, काय होते बघू. आज रात्री डिजिटल महाकुंभ आणि ते शंकर मंडपम आहे, आदि शंकर मंडपम, ते बघायचा आमचा प्लॅन आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे इथे. सहजासहजी कोणी हो म्हणत नाहीये परेड ग्राउंडला यायला, पण तरी पण आपण एकदा चौकशी करू. आम्ही आता परेड ग्राउंडला जातोय आणि आम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा मिळाली आणि अराउंड 200 रुपये तो घेणार आहे आमचे. आता बऱ्याच जणांनी आम्हाला नाही सांगितल्यामुळे त्यांनी जी किंमत केली त्याला हो म्हणून आम्ही जातोय. हॉटेल पासून परेड ग्राउंडच्या एका जवळच्या ओपनिंगला आम्हाला सोडलंय आणि इथनं ते जे डिजिटल एक्सपिरियन्स आहे ते 3 किलोमीटर आहे. हो नाही करत फायनली आम्ही दोघी इथे आलेलो आहोत. 8 जण येणार होतो, शेवटी उरलेल्या दोघी आहोत. पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. एअरपोर्ट टू हॉटेल
सगळीकडे स्वच्छता होती. आणि आता सुद्धा आम्ही जे चालतोय रोडवर ना, तिथे अजिबात कचरा कोणीही टाकलेला नाहीये. अतिशय स्वच्छ. सो फार सो गुड. अवघ्या 100 रुपयात फुल बॉडी मसाज, फूट मसाज आहे इथे. तर बघू आमचा जीव कसा राहतोय त्याप्रमाणे येताना यायचं का. आणि हे बघा 99 रुपयात 15 मिनिटं. हो, आम्ही आत्ता किती वाजलेत ग? 7 वाजलेत ना, का जास्त वाजले? 7 वाजलेत. आणि लोक मला वाटतं संगमाहून परत येतात. आमच्या दिशेने जाणारी खूप कमी लोक आहेत. मॅक्सिमम लोक ही आंघोळ करून परत येतात, कारण आंघोळीचं संध्याकाळी बंद होतं. आम्ही रात्री जात असल्यामुळे इथे आहे. मी जातोय डिजिटल मंडपमला, पण इथे नॉन डिजिटल मंडपम, अगेन डिजिटल महाकुंभला. पण इथे कोणालाच डिजिटल महाकुंभ आहे हे सुद्धा माहिती नाहीये. स्टार्टिंग फ्रॉम आवर हॉटेल. सो आता ते आहे का, बंद झालंय का, आमचा पोपट होणार आहे का? लेट्स गो. आम्ही 3 किलोमीटर चालून आलोय आणि फायनली मागे दिसतोय हे आहे डिजिटल कुंभ, हे डिजिटल महाकुंभ. आणि ह्याच्या समोरच हे आहे आदिशंकर मंडपम. आम्ही फायनली डिजिटल महाकुंभला आलोय आणि दिस इज हाऊ द गर्दी लुक्स. साधारण आम्हाला अर्धा तास लागेल असं म्हणतायत, पण गर्दी बघून अर्धा तास वाटत नाहीये मला. आत आल्या आल्याच अमृत मंथनाचा सीन आहे. अमेझिंग आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हा 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 हा. इतक्या मस्त वाईब आहे तिथे. ओ वाव. इथे तो शो असणार आहे आणि मी मस्त बसणार आहे, कारण माझे पाय खूप दुखत आहेत. धौली धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना शिव कैलाशों के वासी धौली प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर म्हणतात ना, ते हे. प्रत्यक्ष बनारस घाट बघितलेलाच आहे आपण, पण हे जे काही दृश्य आहे अमेझिंग आहे. नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार
या ठिकाणी कुठल्या कुठल्या वेळेला कुंभमेळा आयोजित होतं त्याचं एक स्पेस पर्स्पेक्टिव्हनी प्रेझेंटेशन इथे केलेलं आहे. कुंभ गोदावरी तट। नासिक में कुंभ मेला तब आयोजित होता है जब बृहस्पति और सूर्य दोनों सिंह राशि में होते हैं। उज्जैन सिंहस्थ शिप्रा तट। उज्जैन का कुंभ मेला जिसे सिंहस्थ कुंभ कहा जाता है तब आयोजित होता है जब बृहस्पति सिंह राशि में और सूर्य मेष राशि में होता है। प्रयागराज कुंभ संगम तट। कुंभ मेला यहाँ तब आयोजित होता है जब बृहस्पति वृषभ राशि में और सूर्य मकर राशि में होता है। आत्ताच मकर संक्रांत झाली आणि सूर्य मकर राशीत होता। प्रयागराजला आत्ता महाकुंभ आहे। हरिद्वार कुंभ गंगा तट। ज्योतिष के अनुसार जब बृहस्पति कुंभ राशि में प्रवेश करता है और सूर्य मेष राशि में होता है तब हरिद्वार में कुंभ मेले का आयोजन होता है। आणि आता सप्तचक्र आहेत। ओम लम ओम वम ओम रम ओम यम ओम हम ओम ओम ह्याच्या पुढे त्या कुंभमेळ्याचा जो आत्मा आहे ते म्हणजे इथले आखाडे. या आखाड्यांची संक्षिप्त रूपातली माहितीही दिलेली आहे. पंच अग्नि अखाडा, पंच निर्मोही अनि अखाडा, श्री पंच दिगंबर अनि अखाडा, श्री पंच निर्वाणी अनि अखाडा, श्री पंचायती बड़ा उदासीन अखाडा, श्री पंचायती नया उदासीन अखाडा, श्री पंचायती निर्मल अखाडा. आपण एका अतिशय वेगळ्या दुनियेमध्ये आलो आहे असं वाटतं ना. इथे अचरड गर्दी आहे. अतिशय वेगळ्या दुनियेत आलो आहे आपण. इथला एक्सपिरियन्स तर अमेझिंग होता. पण आता आपण जाऊया आदिशंकर मंडपमला, जे ह्याच्या अगदी जवळ आहे. फक्त लक्षात ठेवा, आदिशंकर मंडपम हे 9 वाजता बंद होतं. आम्ही अगदी जेमतेम 10 मिनटं आधी तिथे पोचलो. सो वी कुड हॅव द एरियल व्ह्यू ऑफ द एंटायर एरिया. मीनाक्षी सुंदरेश विवाह, कामाक्षी देवी, गणपती बाप्पा, शंकर बाप्पा आणि बालाजी ह्याचं मंदिर आहे. आम्ही आता कुठे आहोत आपण? शंकर मंडपमला आहोत. आदिशंकर मंडपमला, मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर. आणि असा हा एरियल व्ह्यू आहे घाटाचा पूर्ण. मागे टेंट सिटी आहे आणि त्याच्या बाजूला डिजिटल कुंभ प्रसाद मोक्ष आणि आलू टिक्की चाट आणि अप्रतिम आहे. चव खूप मस्त आहे. आम्हाला सायकल रिक्षा मिळालेली आहे आणि आमचा खूपसा वॉक वाचला आहे. 1 तास जवळजवळ वॉक दाखवत होता आणि आता आम्ही खूप 5 किलोमीटर, ते पण रात्री 9:30 पावणे 10 वाजता 10 वाजून गेले. वेन वी ऑलरेडी वॉक फॉर ऑलमोस्ट 4 आवर्स. म्हणजे 6ला आम्ही निघालो, 10पर्यंत चालतोय आणि अजून 1 तास चालायचं होतं टू रीच आवर हॉटेल. दॅट वॉज सेव्ड बाय गॉड्स ग्रेस. मी अंबती आहे.
नाटे स्वीट्स मध्ये आलोय. नाटे स्वीट्स. सो वी आर इटिंग छेना पाईस. छेना पाईस. स्वीट टूथ वाला माणूस आहे आपल्या बरोबर. अमेझिंग आहे. अमेझिंग. अरे गुड गुड गुड. छोटा रसगुल्ला विथ रबडी. यांच्याकडेच काले गाजर का हलवा आहे. म्हणजे गाजरच, काळी गाजरं येतात इथे, त्याचा हलवा असा आहे प्रकार. मस्त आहे. खमंग आहे असं गाजर. गाजर हलवाच आहे पण खमंग आहे. हलवा आहे हा, रेग्युलर गाजर हलवा. आणि नाटे स्वीट हाउस म्हणून आहे. भैया इस चौराहे का नाम क्या है? हाँ, बहादुरगंज सुलाकी चौराहा. दिवसाचा शेवट असा अतिशय गोड झालेला आहे. लुकिंग फॉरवर्ड फॉर द सेकंड डे. जे मेन कामासाठी आम्ही इथे आलो आहे, जे स्नान आम्हाला करायचं आहे, ते उद्या पहाटे प्लॅन्ड आहे. तर आता लवकर आम्ही झोपतो आणि उद्या भेटू. बाय.